तन पे वर्दी, कंधे पे सितारे, हाथ में रिवॉल्वर। मैं था, मैं हूं और मैं ही रहूंगा। सत्यमेव जयते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज या यूट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे। टर्निंग पॉइंट आयोजित मेगा टेस्ट सिरीजमधील टेस्ट क्रमांक 16चं आपण विश्लेषण पाहणार आहोत। त्यामधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाचं विश्लेषण पाहूया। प्रश्न क्रमांक 51, यंदा फार मोठी जत्रा भरेल या वाक्यातील काळ ओळखा। आता भरेल म्हटल्यानंतर पुढचं भविष्य काळातलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भविष्यकाळ। त्यानंतरचा प्रश्न आहे 52, दुधाने ओठ पोळले टिंब टिंब ही म्हण पूर्ण करा। तर म्हणून ताक फुंकून पिणे। दुधाने ओठ पोळले की आपण ताक सुद्धा फुकून पितो असा त्याचा अर्थ होतो, म्हणून प्रश्न क्रमांक 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न आहे 53, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। विडा उचलणे। विडा उचलणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे, एखादं काम पूर्ण करण्याची प्रतिज्ञा करणे। पर्याय क्रमांक 4 53चं उत्तर। त्यानंतरचा प्रश्न आहे 54, सादर या शब्दाचा योग्य समास ओळखा। सादर, आता सादर म्हणजे काय? सादरचा विग्रह आदरासहित असा जो तो, मग असा कोणीतरी तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि जिथं तिसऱ्याच पदाचा बोध होतो तिथं बहुव्रीही समास होतो, म्हणून प्रश्न क्रमांक 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 55, गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे? तर पर्याय क्रमांक 1 चांगल्याची पारख नसलेला। त्यानंतरचा प्रश्न आहे 56, पिवळे असे वस्त्र या विग्रहाचा सामासिक शब्द कोणता? पर्याय क्रमांक 3 पितांबर। पिवळे असे वस्त्र, आता पितांबर म्हणजे पिवळे असे वस्त्र हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर कर्मधारय समास। कर्मधारय समासाचं हे उदाहरण आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 57, पलटण हा समूहदर्शक शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो? पर्याय क्रमांक 1 सैनिक, म्हणजे सैनिकांची पलटण असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतरचा प्रश्न आहे 58, निशस्त्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? निशस्त्र म्हणजे शस्त्र नसलेला आणि त्याच्या विरुद्ध शस्त्र असलेला म्हणजे सशस्त्र, म्हणून प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न आहे 59, ज्या समासात दुसरे पद अधिक महत्त्वाचे असते त्यास टिंब टिंब म्हणतात। आता दुसरं पद महत्त्वाचा असणारा समास आहे तत्पुरुष समास। बघूया महत्त्वाचे पद आणि तो कोणत्या समासात असतो ते बघूया। समास पहिले पद महत्त्वाचे असेल तर तो अव्ययीभाव समास असतो। दुसरे पद महत्त्वाचे असेल तर तत्पुरुष समास असतो। दोन्ही पद महत्त्वाची असतील तर द्वंद्व समास असतो आणि दोन्हीही महत्त्वाची नाहीत, दोन्हीही नाहीत तिसऱ्याच पदाला महत्त्व दिलं जातं, नाहीत त्यावेळी बहुव्रीही समास होतो। म्हणून प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष समास। त्यानंतरचा प्रश्न आहे निर्विकार शब्दाचा संधी विच्छेद काय होईल? नि विसर्ग चिन्ह अधिक विकार निर्विकार होईल। म्हणजे हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे।
प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे 61. खालीलपैकी भूतकाळी क्रियापदाचा पर्याय लिहा. यामध्ये पाहीन भविष्यकाळ आहे, पाहणार आहे वर्तमान काळ आहे, त्यानंतर पाहिला भूतकाळ, पाहतो वर्तमान काळ, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे पाहिला हे भूतकाळाचं क्रियापद आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 62. सुमन या शब्दाचा पर्यायी समानार्थी शब्द लिहा. सुमन म्हणजे फूल किंवा चांगले मन, दोन्ही अर्थाने वापरला जातो. सुमन जर असेल तर चांगले मन, सुमन असं म्हटलं तर फूल. मग यामध्ये 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फूल. त्यानंतरचा 63वा प्रश्न आहे साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील देताना या शब्दाची जात कोणती? सुभाष केव्हा हसला किंवा कधी हसला? साखर देताना, म्हणजे देताना हा शब्द काय आहे? क्रियाविशेषणाव्यय आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 64. संबोधन या विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे? संबोधन नो विभक्ती प्रत्यय आहे. संबोधनचा एकच आहे. प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे रंबा अवगाध. रंबा अवगाध यांच्यापासून एक शब्द तयार होतो आणि तो शब्द तयार झाल्यानंतर मधला अक्षर कोणतं असं विचारलंय. औरंगाबाद हा शब्द तयार झाला, यामध्ये मध्ये असणारा अक्षर हे आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गा. त्यानंतरचा प्रश्न आहे 66. विसंगत घटक ओळखा. क ला काय क, क ला वाय क्व, ल ला लाय ल आणि चौथा पर्याय सी. बाकीचे जोड शब्द आहेत मात्र सी मात्र जोड शब्द नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 66चं उत्तर आहे 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 67. मोती या नामाचे सामान्य रूप ओळखा. मोती. आता सामान्य रूप करायचं म्हणजे काय? जर वाक्यामध्ये वापर करत असताना विभक्ती प्रत्यय लावावा लागला तर त्या शब्दामध्ये कोणता बदल होतो? मग मोत्याला मोत्याचा म्हणजे हा जो होतो तो सामान्य रूप आहे. मग पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोत्याचा. त्यानंतरचा प्रश्न आहे 67. मराठीत किती वचने मानतात? मराठीमध्ये वचने 2 आहेत, एक वचन आणि अनेक वचन. म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 69. नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. म्हणून प्रश्न क्रमांक 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 70. ध्वनीच्या चिन्हांना काय म्हणतात? अक्षरे म्हणतात ध्वनीच्या चिन्हांना. आता वर्ण कुणाला म्हणतात? तर तोंडावाटे जे मूळ ध्वनी निघतात त्यांना वर्ण म्हणतात आणि ध्वनी ज्यामधून लिहून ठेवले जातात त्याला अक्षर म्हणतात. म्हणजे जे चिन्ह असतात त्यांना अक्षर म्हणतात. ध्वनीच्या चिन्हांना अक्षरे म्हणतात आणि तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे 71. सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? आता सूत जर पहिल्या उकाराचा असेल तर त्याचा अर्थ मुलगा असा होतो आणि सूत दुसऱ्या उकाराचा असेल तर त्याचा अर्थ धागा असा होतो. पण इथं आपल्याला हा दिलाय सूत म्हणजे मुलगा, याच्या विरुद्ध म्हणजे स्त्रीलिंगी रूप पाहिजे. सूतचं मग मुलगी पाहिजे. मुलगीला समानार्थी कोणती? याच्या विरुद्ध असणारी मुलगी, याला सुता पण म्हणतात. तनया, आत्मजा, नंदिनी ही त्याची विरुद्ध लिंगी रूप आहेत, सूतच्या विरुद्ध लिंगी. म्हणून प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही, यामध्ये नाही. आता पर्याय क्रमांक 3 आहे तनय, य वरती टिंब आहे ते चुकीचं आहे. तनया पाहिजे होतं. जर तसं असतं तर पर्याय क्रमांक 3 आला असता. म्हणून प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे 72 प्रत्यययुक्त शब्द ओळखा. प्रत्यय लागलेला, मग विभक्ती प्रत्यय लागलेला एकच आहे. फुलाहून कॉमा दिलाय दार तो फुल, तर यामध्ये प्रत्यय लागलेला शब्द आहे फुलाहून. म्हणून प्रश्न क्रमांक 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फुलाहून. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 73 आहे कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी टिंब टिंब असतो. पर्याय क्रमांक 3 प्रथमांत. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत असतो, म्हणजे त्याला विभक्ती प्रत्यय लाभलेला नसतो. प्रथमाला विभक्ती प्रत्यय नाहीत आणि विभक्ती प्रत्यय कर्तरी प्रयोगात कर्त्याला लागलेले नसतात. म्हणून प्रश्न क्रमांक 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 74 खालीलपैकी अविकारी शब्द प्रकार कोणता. तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. यामध्ये आहेत नाम सर्वनाम विशेषण, हे विकारी आहेत. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे विकारी आहेत, विकारी शब्द प्रकार आहेत. अविकारी शब्द म्हणजे ज्यांच्यामध्ये बदल होत नाहीत असे कोणते आहेत. त्यामध्ये क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवळ प्रयोगी ह्या जाती ज्या आहेत त्या अविकारी शब्दांच्या जाती आहेत. त्यापैकी कोणतंही यामध्ये नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे 75 पंचमी विभक्तीचे योग्य व प्रमुख कारकार्थ सांगा. पंचमी विभक्तीचे योग्य व प्रमुख कारकार्थ सांगा. पंचमीचं काय आहे. पंचमीचा कारकार्थ आहे अपादान, आणि अपादान यामध्ये दिलेलं नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. मग तृतीयाचा काय आहे. करण आहे, यामध्ये दिले तृतीया करण. चतुर्थीचं संप्रदान, षष्टीचं संबंध आहे. चतुर्थी संप्रदान आणि षष्टी चा कारकार्थ आहे संबंध. म्हणून प्रश्न क्रमांक 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा सामान्य ज्ञान विषयाकडे आपण वळूया. तर प्रश्न क्रमांक 76 निसर्गात सर्वाधिक आढळणारे प्रथिन असे कोणत्या विकराला संबोधतात. पर्याय क्रमांक 4 रुबिस्को. आता हे विकर आढळतं कुठं. वनस्पतीच्या हरित लवकामध्ये आढळतं. प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून आणि वनस्पतींची संख्या आणि वनस्पतींमध्ये पानामध्ये हरित लवक असतात त्यांची संख्या जास्त असते. साहजिकच हे विकर सर्वात जास्त आढळतं, म्हणजे हे प्रथिन निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यामध्ये असणाऱ्या स्वादुपिंडामध्ये ट्रिप्सिन आणि इन्सुलिन ही सुद्धा विकर स्रवतात, पण ती शरीरामध्ये स्वादुपिंडामध्ये स्रवली जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे 77 खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बुरशीमध्ये प्लास्टिक विघटनाची क्षमता जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 1 व 2 म्हणजे ॲस्परगिलस टेरस्ट्रेन आणि दुसरा आहे ॲस्परगिलस सिडोवी. हे दोन्हीच्या दोन्ही प्लास्टिक विघटन क्षमता जास्त असणारी बुरशी आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 78 विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी झाला. 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा झाला. त्यावेळी लॉर्ड डलहौसी हे गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर 1892 साली समती वय विधेयक कायदा झाला. त्यानंतर 1861 साली उच्च न्यायालयाचा म्हणजे भारतीय उच्च न्यायालय स्थापन करण्याचा कायदा झाला. त्यानुसार 1862 साली मुंबई, कोलकाता आणि मद्रास ही 3 उच्च न्यायालयांची स्थापना झाली. त्यानंतरचं 4थं उच्च न्यायालय जे भारतामध्ये स्थापन झालं
ते अलाहाबाद उच्च न्यायालय ते 1866 साली स्थापन झालेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1856. त्यानंतरचा प्रश्न आहे 79. 1884 साली देशातील पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली? पर्याय क्रमांक 2 नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 80. कर्कवृत्त हे भारतातील किती राज्यामधून जाते? आता कर्कवृत्त म्हणजे काय? 23.5 उत्तर अक्षवृत्ताला कर्कवृत्त या नावाने संबोधतात. आणि आपला भारत जो आहे ही असणारी पृथ्वी आपण गृहीत धरू. पृथ्वीचं 0 अक्षवृत्त म्हणजेच त्याला विषुववृत्त म्हणतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडचा भाग उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडचा भाग दक्षिण गोलार्ध म्हणून संबोधतात. आणि या उत्तर गोलार्धामध्ये इथं आमचा असणारा असा भारत उजवीकडे आहे. मग इथून हे 23.5 जे 23.5 उत्तर अक्षवृत्त जे आहे असं भारताच्या मध्यातून जातं. मग यामधून हे कर्कवृत्त जात असताना यालाच कर्कवृत्त म्हणतात. हे भारतातील कोणकोणत्या राज्यातून जातंय आपल्याला हे बघायचं आहे. भारतातील 8 राज्यामधून जातं. 8 राज्यातून जातं. आणि ती कोणकोणती राज्य आहेत? शॉर्टकट आहे. कर्कवृत्त ज्या राज्यातून जातं त्यासाठी शॉर्टकट आहे मित्र माझा राघुछाप. माझा राघुछाप. बघूया हा शॉर्टकट. आणि ती कोणती राज्य आहेत? राज्य खालीच घेऊ आपण. मी म्हणजे मिझोराम, त्र म्हणजे त्रिपुरा, मा मध्य प्रदेश, झा झारखंड, रा राजस्थान, गु गुजरात, छत्तीसगड आणि प म्हणजे पश्चिम बंगाल. या 8 राज्यामधून कर्कवृत्त जातं. म्हणून प्रश्न क्रमांक 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8. ही कोणती राज्य आहेत ती पण आपण बघितली. तर मित्रांनो अशा प्रकारचे शॉर्टकट आपल्याकडे भरपूर आहेत. प्रत्येक विषयामध्ये आहे. हे लक्षात ठेवायला काय राज्य जरी विचारलं आपल्याला तर कितीही प्रश्नांचे आपण उत्तर देऊ शकतो अशी शॉर्टकट आपण तयार केलेली आहेत. शॉर्टकटचा आपण स्पेशल व्हिडिओ करणार आहोत. तर आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करत राहा. त्यांनाही त्या आपल्या टेस्ट सिरीजचा फायदा होईल आणि पुढच्या असणाऱ्या विश्लेषणात्मक व्हिडिओंचाही फायदा होईल. तर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न बघूया. 81 प्रश्न आहे कालापानी व लिपुलेख हे भाग भारतातील कोणत्या राज्यात येतात? हा प्रश्न सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतोय. हे भाग भारतातील उत्तराखंड या राज्यात येतात. कारण नेपाळ या देशानं भारतातील लिपुलेख आणि कालापानी हे 2 भाग त्यांच्या नकाशामध्ये दाखवलेले आहेत. तो वादग्रस्त विषय झालेला आहे. त्यामुळे हे 2 ठिकाणे नेमकं भारतातील कोणत्या राज्यात येतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड. त्यानंतरचा प्रश्न आहे 82 मेथड ऍक्टिंग हा प्रकार भारतात कोणी रुजवला? पर्याय क्रमांक 3 रोशन तनेजा यांनी हा रुजवलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 83 12व्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक काय होते? पर्याय क्रमांक 4 जलद, शाश्वत व अधिक समावेशी वृद्धी. 12वी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली? तर 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे
2012 ते 17 असा होता, 2017 पर्यंत असा होता. मात्र पुढचं सरकार, मोदीजींचं सरकार आल्यानंतर ती 31 डिसेंबर 2014ला ही योजना थांबवली गेलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 84. मानवी शरीरामध्ये जवळपास टिंब किलोमीटर लांब रक्तवाहिन्या असतात. पर्याय क्रमांक 1 97,000 रक्तवाहिन्या असतात. म्हणजे एवढ्या लांब होऊ शकतात तेवढ्या रक्तवाहिन्या असतात. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 85. मिझोराम राज्यात अलीकडेच नवीन प्रजातीचा साप सापडलेला आहे, त्याचे नाव काय ठेवले? तर पर्याय क्रमांक 2 स्मिथोफिस याचं नाव ठेवलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 86. दूरदृष्टिता हा दोष दूर करण्यासाठी टिंब भिंगाचा चष्मा वापरतात. तर दूरदृष्टिता म्हणजेच लांबचं दिसतं मात्र जवळचं दिसत नाही, आणि हा दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. आणि निकट दृष्टीचा दोष दूर करण्यासाठी मात्र अंतर्वक्रता भिंगाचा चष्मा, अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. म्हणून प्रश्न क्रमांक 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 87. मिथेन वायूला टिंब असेही संबोधतात. पर्याय क्रमांक 1 मार्श गॅस असं संबोधतात. हा मार्श गॅस दलदलीच्या ठिकाणी आढळतो. त्यानंतर गोबर गॅस प्लांट मध्ये खऱ्या अर्थानं जो वायू तयार होतो त्यामध्ये मुख्य घटक मिथेन असतो. गोबर गॅस मध्ये वापरला जाणारा सर्वात महत्त्वाचा घटक मिथेन असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 88. भारताकडे येण्याचा जलमार्ग टिंब या खलाशाने शोधला. पर्याय क्रमांक 2 वास्को द गामा. 1498ला तो भारतात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे 89. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची किती मीटर आहे? पर्याय क्रमांक 2 900 ते 1200 मीटर आहे. सह्याद्री पर्वताचा विचार केला महाराष्ट्रामध्ये, सह्याद्री पर्वत हा आपला असणारा महाराष्ट्र गृहीत धरू तर हा असा सह्याद्री पर्वत आहे. इथं उंची कमी आहे, महाराष्ट्रामध्ये उंची कमी आहे, आणि जसं वरती जाईल ते इथं उंची जास्त आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना उंची वाढत जाते, इकडे जाताना उंची वाढते. मात्र हे जर आपण भारतामध्ये घेतलं तर हा परत सह्याद्री पर्वत खाली पश्चिम घाट असाच आहे महाराष्ट्राच्या खाली. इथून खाली जाताना उंची भारतामध्ये दक्षिणेकडे वाढत जाते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडे वाढत जाते. संपूर्ण भारताचा विचार केला तर या सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडे वाढत जाते. महाराष्ट्राचं आणि भारताचं उलट आहे, हे लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवायला अजून मुद्दे आहेत. महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर सह्याद्रीतलं आहे ते कळसुबाई आहे बघा, त्याची उंची 1646 मीटर अशी आहे. इथं कर्नाटकमध्ये मध्य सह्याद्रीमध्ये दोडा बेट्ट आहे, त्याची उंची 2637 मीटर आहे. त्याच्या खाली दक्षिणेला गेलो तर इथं अनाईमुडी आहे 2695 मीटर. म्हणजे लक्षात ठेवायला बरं आहे की वरून खाली येताना उंची वाढत गेलेली आहे. हे भारताचं झालं, मात्र फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर मात्र इथं उंची कमी झालेली आहे आणि इथून वरती वाढत गेलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न क्रमांक 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 900 ते 1200 मीटर सरासरी उंची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 90. H1N1 या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर स्वाईन फ्लू चा विषाणू आहे H1N1, बर्ड फ्लूचा विषाणू आहे H5N1, कोविड-19चा विषाणू काय सांगायची गरज नसावी, कोरोना. म्हणून प्रश्न क्रमांक 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 91. कोणत्या राज्याने जीएसटी विधेयक सर्वप्रथम मंजूर केले भारतातील? आता भारतामध्ये पर्याय क्रमांक 2 आसाम या राज्यानं जीएसटी विधेयक सर्वात पहिल्यांदा मंजूर केलेला आहे आणि भारतामध्ये तो लागू झाला 1 जुलै 2017 पासून. आता जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स,
म्हणून प्रश्न क्रमांक 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 92. केंद्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्या सभागृहात बहुमत असावे लागते? तर केंद्र सरकार स्थापन करण्यासाठी, सत्ता स्थापन करण्यासाठी लोकसभेत बहुमत असावं लागतं आणि राज्यामध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर विधानसभेमध्ये बहुमत असावं लागतं. हे केंद्र सरकार, केंद्राचं आहे. सत्ता स्थापन होते, सत्ता स्थापना, याच्यामुळे सत्ता स्थापन आणि दुसरं अविश्वास ठराव सुद्धा याच सभागृहामध्ये मांडला जातो. राज्यसभेमध्ये मांडता येत नाही किंवा राज्यसभेच्या बहुमतावरती सत्ता स्थापन करता येत नाही. राज्यामध्ये विधानसभेतच बहुमत असणं गरजेचं आहे. विधानसभेत बहुमत असेल तर सत्ता स्थापन करता येते. विधान परिषदेत किती कुणाचंही बहुमत असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. विधानसभेत बहुमत असेल तर सत्ता स्थापन करता येते आणि इथंच सरकार पाडायचं असेल तरी सुद्धा अविश्वास ठराव सुद्धा याच सभागृहामध्ये मांडला जातो आणि ही दोन्ही सभागृह कनिष्ठ सभागृह आहेत आणि 1 नंबरची सभागृह आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकसभा. त्यानंतरचा प्रश्न आहे 93. भारताची दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? पर्याय क्रमांक 1 PC महालनोबिस. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे केळी शहर कोणते? पर्याय क्रमांक 1 जळगाव. यापूर्वीच्या टेस्टमध्ये फळं आणि त्यांची ठिकाणं, प्रसिद्ध ठिकाणं दिलेली आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? पर्याय क्रमांक 2 आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडतो. आता हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि किती पाऊस पडतो? किती पाऊस पडतो म्हटलं तर 707 सेमी पाऊस पडतो. म्हणजेच 70 मिलीमीटर. मिमी एकक बदललं की 70 झालं. एवढा पाऊस महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण आंबोली आहे, घाटमाथ्यावरचं ठिकाण आहे. मात्र महाराष्ट्रात किती दिवस सर्वात जास्त दिवस पाऊस पडणारं ठिकाण असं कोणतं म्हटलं तर गगनबावडा हे सांगावं लागेल. लक्षात ठेवा, सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणजे तिथं पाण्याचं प्रमाण जास्त आणि सर्वात जास्त दिवस पाऊस पडतो तिथं पाणी याच्यापेक्षा कमी असू शकतं पण दिवस जास्त पडतो. म्हणून प्रश्न क्रमांक 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 96. खालीलपैकी महाराष्ट्रातील आदर्श ग्राम म्हणून कोणत्या गावाची निवड झाली आहे? तर पर्याय क्रमांक 2 राळेगणसिद्धी या गावाची आदर्श ग्राम म्हणून निवड झालेली आहे. राळेगणसिद्धी हे कुणाचं गाव आहे? समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव आहे. ते पारनेर तालुक्यामध्ये जिल्हा अहमदनगर येथे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 97. लोकसभेत प्रो टर्म स्पीकर यांची नियुक्ती कोण करतं? प्रो टर्म स्पीकर म्हणजे काय तर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर पहिल्या लोकसभेची जी बैठक होते त्याचा अध्यक्ष कोण व्हायचं म्हणजे त्या सभेचं स्पीकर कोण, कोणीतरी अध्यक्ष झाल्याशिवाय ती सभा चालू होत नाही आणि मग नंतर बहुमतानं अध्यक्ष निवडला जातो. मग प्रो टर्म स्पीकर जो सर्वात जास्त वयाचा त्या सभागृहामधील निवडून गेलेला सदस्य असेल त्यांची निवड राष्ट्रपती त्या सभेचा अध्यक्ष, हंगामी अध्यक्ष, तात्पुरता अध्यक्ष म्हणून करतात. त्यांनाच प्रो टर्म स्पीकर म्हणतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन बहुमतानं अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होते आणि तिथून पुढे कायमस्वरूपी त्या सभागृहाचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून काम करत राहतात. म्हणजे तात्पुरते अध्यक्ष, पहिल्या सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 97चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. त्यानंतरचा प्रश्न आहे 98. सुरत हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे तर हिऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात उच्च न्यायालयांची संख्या किती आहे? पर्याय क्रमांक 3 25. 24 होती 2013 पर्यंत. मार्च 2013 मध्ये
3 उच्च न्यायालयांची संख्या वाढलेली होती. म्हणजे मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय एकाच महिन्यामध्ये 2 दिवसांच्या फरकानं ही 3 उच्च न्यायालयांची संख्या वाढलेली होती. म्हणजे त्यापूर्वी 21 होती, 3 वाढली 24 झाली आणि आत्ता 1 जानेवारी 2019ला अजून एक उच्च न्यायालय भारतामध्ये वाढलेलं आहे, ते म्हणजे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय. म्हणजे आज रोजी उच्च न्यायालयांची संख्या भारतामध्ये 25 आहे. आता राज्यांची संख्या किती आहे, तर राज्यांची संख्या 28 आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या 9 झालेली आहे. पूर्वी 29 होती, ते आता 28 झालेली आहे आणि केंद्रशासित प्रदेश 7 होते, ते परत 2 वाढले, 9 झाले. म्हणजे 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालयांची संख्या 25 आहे. आणि घटनेमध्ये नमूद का आहे की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावं. मात्र विशेष तरतूद करून, म्हणजे हा मुद्दा जर तुम्ही पकडला तर तेवढी उच्च न्यायालय व्हायला पाहिजेत, पण विशेष तरतूद करून एखाद्या उच्च न्यायालयामध्ये 1 पेक्षा 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होऊ शकतो. तसंच आपल्या महाराष्ट्राच्या म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात कोणकोणती आहेत, तर महाराष्ट्र, गोवा ही 2 राज्य आणि दमण दीव आणि दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात होतो. आता तसं बघितलं तर अंदमान निकोबार बेट हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात आहे, तर कोलकाता उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये अंदमान निकोबार बेटाचा समावेश केला जातो. लक्षद्वीप बेटाचा समावेश केरळ उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये होतो. म्हणजे 2 पेक्षा जास्त राज्य केंद्रशासित प्रदेशांचा समावेश हा उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात होऊ शकतो विशेष तरतूद करून. म्हणून प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25. त्यानंतरचा 100व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी कृष्णेला डाव्या बाजूने मिळते, तर कृष्णेला डाव्या बाजूने मिळणारी एकमेव नदी आहे ती म्हणजे येरळा, ब्राह्मणाळ, जिल्हा सांगली या ठिकाणी ती डाव्या बाजूने एकमेव मिळते. बाकीच्या कृष्णेला मिळणाऱ्या नद्या या सगळ्या उजव्या किनारीने मिळतात. मग त्या असणाऱ्या त्यांचा शॉर्टकट सांगूया. म्हणजे कृष्णेला मिळणाऱ्या उपनद्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या आहेत. येरळा ही डाव्या बाजूने मिळणारी नदी, वेदू पंको वावे. उपनद्या, कृष्णेच्या उपनद्या. ही डाव्या बाजूने मिळणारी आणि ह्या उजव्या बाजूने मिळणारे, उजव्या किनारीने मिळणारे उपनद्या आहेत. वे म्हणजे वेदगंगा, दूधगंगा, पंचगंगा, कोयना, वारणा, वेण्णा ह्या ज्या नद्या आहेत त्या उजव्या किनारीने मिळणार आहेत. आता पंचगंगा नदीमध्ये अजून कोणकोणत्या नद्या आहेत. पंचगंगा ही कृष्णेची उपनदी आहेत. 5 नद्यांचा समूह यामध्ये आहेत. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती या प्रत्यक्षात असणाऱ्या नद्या आणि सरस्वती नावाची गुप्त नदी मानली जाते. ही गुप्त नदी या 5 नद्यांचं एकत्रीकरण झालेली ही पंचगंगा नदी आहे आणि ही शेवटी कृष्णेला येऊन मिळते नरसिंहवाडी या ठिकाणी. तर मित्रांनो, टेस्ट क्रमांक 16चं आपण विश्लेषण केलेलं आहे. तुम्हाला आवडलंच असेल, तुमच्या कमेंटही येतात. तर हे असंच ऐकत राहा. पुढच्या टेस्टमध्ये अजून वेगवेगळे शॉर्टकट वगैरे मिळतील, अजून जास्त मुद्दे तुम्हाला ऐकायला मिळतील. तसेच तुमच्या मित्रांना शेअर करत राहा, त्यांनाही याचा फायदा होईल. तर परत आपण भेटू पुढच्या टेस्टमध्ये. तोपर्यंत थांबूया.